ते आंदोलन झालं. शेवटी विद्रोह वारकऱ्यांचा निर्माण झाल्यानंतर डाऊट कंपनी पेटवली, कंपनी बंद झाली. पण मूळ मुद्दा भामचंद डोंगराचा आणि भंडारा डोंगराचा जो असुरक्षिततेचा होता तो तसाच राहिला. मग मी सनदशीर मार्गानं हे तिन्ही डोंगर कसे ऐतिहासिक आहेत, राज्य संरक्षित स्मारक आहेत, म्हणजे सांस्कृतिक पुरातत्व विभागाचा तो 1958चा कायदा आहे. त्या कायद्यानुसार मी शासनाकडे दस्तावेज सादर केल्यानंतर सदर डोंगर हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून 2011ला महाराष्ट्र शासनाने घोषित केले. भंडारा डोंगर आणि भामचंद डोंगर. भंडारा डोंगर जवळजवळ 250 हेक्टर आहे, त्याचप्रमाणे भामचंद डोंगर सुद्धा 250 हेक्टर आहे. 1,500 एकर जमीन आज प्रोटेक्शन खाली आहे. जसं शिवनेरी आणि रायगड ज्या धर्तीवरती पुरातत्वानं संरक्षित केले आहेत, त्याच धर्तीवरती भंडारा आणि भामचंद डोंगर घोषित केले आहे. पण घोषित केल्यानंतर बिल्डरांच्या आणि MIDCच्या दबावाखाली ती अधिसूचना बदलण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. तो प्रयत्न हाणून पाडण्याचा काम मी 2018ला केलं. अनेक प्रस्ताव काय सांगा तुम्ही आज पत्रकार परिषद घेण्याचं नेमकं कारण काय आहे? जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची साक्षात्कार तपोभूमी भामचंद्र डोंगर हा जगप्रसिद्ध आहे. तुकाराम महाराजांना त्या डोंगरावरती आत्मत्वानं विठ्ठलाचा साक्षात्कार झालेला आहे. तसे अभंग गात्यामध्ये उल्लेख आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक दर्शनिका विभागामध्ये सुद्धा या गोष्टींचा आणि इथं साधना करण्याचा उल्लेख आहे. हा प्रसंग संघर्षाचा वारकरी संप्रदायाला आला 2007ला भामचंद्र डोंगराला खाणी लावल्या गेल्या. सगळे बिल्डर आहेत, राजकीय लोक आहेत. मी काही वेळ घालवत नाही आता सगळ्यांची नावं घेण्यामध्ये, पण सगळ्या पक्षाच्या राजकीय बिल्डरांनी खाणी लावल्या. खाणी लावल्यानंतर आम्ही सनदशीर मार्गानं त्या खाणी थांबवल्या. खाणी थांबवल्यानंतर त्याचा निर्णय काय त्यावेळी झाला नाही. पण लगेच डाऊ केमिकल नावाची कंपनी भामचंद्र आणि भंडारा डोंगराच्या पायथ्याला सरकारनं आणली. ते आंदोलन सुद्धा मी स्वतः छेडलं आणि संपूर्ण ते महाराष्ट्र व्यापी आंदोलन झालं. शेवटी विद्रोह वारकऱ्यांचा निर्माण झाल्यानंतर डाऊ कंपनी पेटवली, कंपनी बंद झाली. पण मूळ मुद्दा भामचंद डोंगराचा आणि भंडारा डोंगराचा जो असुरक्षिततेचा होता तो तसाच राहिला. मग मी सनदशीर मार्गानं हे तिन्ही डोंगर कसे ऐतिहासिक आहेत, राज्य संरक्षित स्मारक आहेत, म्हणजे सांस्कृतिक पुरातत्व विभागाचा तो 1958चा कायदा आहे. त्या कायद्यानुसार मी शासनाकडे दस्तावेज सादर केल्यानंतर सदर डोंगर हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून 2011ला महाराष्ट्र शासनाने घोषित केले. भंडारा डोंगर आणि भामचंद डोंगर. भंडारा डोंगर जवळजवळ 250 हेक्टर आहे, त्याचप्रमाणे भामचंद डोंगर सुद्धा 250 हेक्टर आहे. 1,500 एकर जमीन आज प्रोटेक्शन खाली आहे. जसं शिवनेरी आणि रायगड ज्या धर्तीवरती पुरातत्वानं संरक्षित केले आहेत, त्याच धर्तीवरती भंडारा आणि भामचंद डोंगर घोषित केले आहे. पण घोषित केल्यानंतर बिल्डरांच्या आणि MIDCच्या दबावाखाली ती अधिसूचना बदलण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. तो प्रयत्न हाणून पाडण्याचा काम मी 2018ला केलं. अनेक प्रस्ताव दिले गेले शासनाला. त्या प्रति हरकती आम्ही वारकरी संप्रदायाने घेतल्या आणि आंदोलनही केलं. 2018ला आंदोलन केल्यानंतर कलेक्टरचा आदेश होता की ह्या अधिसूचनेवरती जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत कंपन्यांनी आणि MIDCने कामं बंद ठेवावीत. पण कामं बंद ठेवली नाहीत. त्याचं कारण का पालकमंत्र्यांनी परत आदेश दिला पूर्ववत कामं चालू करावीत. त्यामुळे या राज्यकर्त्यांच्या विषयी विशेषतः रोष निर्माण झालेला आहे महाराष्ट्र म्हणजे आपल्या वारकरी संतांचा. त्याचं कारण काय की राज्यकर्ते ह्या तपोभूमी विध्वंसाला कारणीभूत आहेत. आज इंद्रायणी रसायन झाली, त्याचं कारणभूत MIDC आहे. MIDC आम्हाला नको होती कारण MIDC बंद करण्यासाठी पहिलं उठाव आंदोलन करणारा मी मधुसूदन पाटील. माझा जन्म कोल्हापूरमध्ये जरी असला तर माझे बालपणापासून मी संपूर्ण माझं जीवन तुकोबांच्या तपोभूमीत गेलेलं आहे. त्या भूमीविषयी असणारी माझी संवेदना, प्रेम, आस्था यामुळं आणि हे मला सगळा जो यांचे कारनामे ज्यावेळी मला जाणीव झाली त्यावेळी हे आंदोलन छेडलं गेलं. आज अशी स्थिती आहे. 2011ची अधिसूचनेवरती आम्ही वारकरी संत मंडळी ठाम आहोत. या सूचनेनुसारच त्या डोंगराला पूर्ण प्रोटेक्शन मिळणार आहे आणि ती कायदेशीर सनदशीर मार्गाची अधिसूचना आहे. म्हणून आता आम्ही 10 मार्च 2026ला आझाद मैदानात हजारो वारकऱ्यांना घेऊन शासन चित्तशुद्धी गाथा पारायण करणार आहोत. तत्पूर्वी जर शासनानं ही अधिसूचना कायद्यात रूपांतर करून घोषित केली तर आम्हाला आंदोलन करण्याची सुद्धा वेळ येणार नाही. पण ती विवेक बुद्धी सुसावी शासनाला आम्ही असे एक पसायदानासारखी प्रार्थना करतो. अन्यथा आम्ही 10 मार्च 2026 नंतर संपूर्ण महाराष्ट्रातले वारकरी निष्ठावंत, मग पर्यावरणवादी असतील, इतिहासप्रेमी असतील, वारसाप्रेमी असतील, संत वाङ्मय अभ्यासक असतील या किंवा तज्ज्ञांना, वकील, न्यायमूर्ती सगळ्यांना बसून आम्ही काय करणार, आझाद मैदानात निर्णय घेणार.